मराठी दोन. मित्रांनो नमस्कार, मी आपला मित्र शैलेंद्र भांडारकर. आज आम्ही जंगल सफारीवर निघालो असता आम्हाला रस्त्यामध्ये एक बिब्याचा झाड मिळाला, ज्याला आम्ही आमच्या गावरान भाषेत भेलाव म्हणतो. आणि आमचे भीमराव भाऊ दाखवून राहिले की पिकलावाला एक आम्हाला बिबा मिळाला. बघा जंगली काजू कसा राहते. हा जंगली काजू बघा ते दाखवत आहेत. हां हे बघा जंगली काजू, बिलकुल काजूसारखंच, पण हे लहान असते फळ. आणि काजूची वरची देठ मोठी असते, याची छोटी असते. काजूची देठ खायला वेगळी आमरसासारखी लागते, परंतु बिब्याची जी देठी आहे ते थोडी एकदम गोड आणि थोडंसं याचा टेस्ट खारकच्यासारखा थोडा टेस्ट असते वाढल्यानंतर. ते बघा एक आणखी भाऊनं दाखवला ते. हां ह्या दोन देट्या बघा, दोन जंगली काजू बघितलं ना. हे दोन जंगली काजू आहेत आणि बडे सुंदर. यावेळेस याचा जो पिकण्याचा मोसम असते ह्या जंगली काजूचा, हा मिनिमम 3ऱ्या महिन्यामध्ये आहे ना, मार्चच्या नंतर. पण हा एक असा झाड आम्हाला मिळाला की याला आताच हे फळं लागले आणि पिकले. आणि आम्ही 2-3 दिवसापूर्वी सुद्धा ह्या ठिकाणी आलो होतो, तर अदर कच्चे होते. आम्ही गावरान भाषेत हडरे म्हणतो, म्हणजे अदर कच्चे पिकलेले. आज पूर्णपणे ते पिकलेले आहेत. आणि खास आम्ही याच्यासाठीच आलो आणि आपल्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ बनवत आहो की आपण सुद्धा जंगलात गेल्यानंतर ह्या जंगली काजूचा, रान काजू, ज्याला आपण दुसरं नाव याला बिब्बा म्हणतात आणि आमच्या गावरान भाषेत भेलाऊ, तर अशी ही जंगली रानमेवा, हा रानमेवा आहे. याचा आस्वाद वर्षातून फक्त एकदा मिळत असतो मित्रांनो. तर आमचे भीमराव भाऊ एक तोडा, त्याला खाऊन दाखवा. त्या आमच्या मित्रांना, यूट्यूबच्या मित्रांना खाऊन दाखवा. एक सुकल्यानंतर याचा रस तेल कुठेतरी दुखते ना अंगठा वगैरे पाय, तो खाऊन आम्हाला तो बिबा द्या, फक्त वरची देठी काढा आणि हां तो बिबा द्या असं. हां त्याला दाखवा असं. हे बघा मित्रांनो, हा आहे बिब्बा भेलाऊ. हा भेलाऊ जो आहे काळा, जर आपल्या पायाला मोच वगैरे आली, कुठं पाय लचकला, तर आपल्या भागामध्ये जे हकीम लोक आहेत, आमचे म्हातारे आईवडील, आजोबा, हे सर्व त्या काळामध्ये औषधोपचार नसल्यामुळे ह्याचा तेल लावायचे सुजलेल्या भागावर. याला लचक भरला की याला गरम करायचा लोखंडाचा एक दाबणसारखं, आणि त्याला टोचायचा आणि त्याचा रस जो तेल निघते तो पायाला लावायचा. तर अशा पद्धतीनं याचा काम करायचं आणि बरेचशा लोकांचे पाय याच्याने जी मोच होती ती कमी व्हायची. त्याच्यानंतर मागे तुम्हाला मी एक हिंदीमध्ये व्हिडिओ बनवलेला होता याचा. दुसरा काम आहे याचा जनावरांसाठी. जर जनावरांच्या डोळ्याला काही इजा झाली आणि त्याला जर फूल पडला डोळ्याला, तर आपण ह्याचं कुटून, हा जो काळा बिब्बा आहे याला कुटून कापसामध्ये कुटून आपण त्या बैलाच्या डोळ्यामध्ये टाकायचं जनावरांच्या. तर याच्याने बिलकुल फूल पडलेला असेल तरी तो साफ होतो मित्रांनो. बैलाचे दात आणि दुसरा आमचे भीमराव भाऊ सांगतात हकीम की बैलाचे जर दात हालत असतील तर ते कुटून त्याला चारायचं. आता ते बैलाचे दात सुद्धा याच्याने बसत. बघा आमचा हा गावरान नुकसा किती जबरदस्त असते मित्रांनो. गव्हाच्या कणकीत मिसळून, गव्हाच्या कणकीमध्ये किंवा कुकसामध्ये मिसळून हे काळावाला बिबा चारायचा. हा वाला 21 बिबे कुटून चारायचे ते बैलाला. एकच मात्रा कवरीमध्ये येऊन, एकच मात्रा एकाच वेळेस चारायचा आहे ना. एकाच वेळेस त्याचे हात जे हलत असतील दात,
तर ते मजबूत होऊन जातात. आणि एक आमच्याकडे आता अजून नवीन एक आम्ही गावामध्ये फिरताना आमचे एक हकीम मिळाले. ते असे सांगायला लागली, जर आपल्याला डिसेंट्री लागली, पातळ संडास जर जात असेल, तर तांदळाची आंबील तयार करायची आणि त्या आंबलीमध्ये हे बिबे 2 बारीक थोडासा हलकासा जाळायचा आणि कुटून त्या आंबलीत टाकून ते आंबील प्यायची, तर संडास बंद व्हायची मित्रांनो. तर अशा पद्धतीनं हे नुकसे छोटे छोटे आपलं जीवन वाचवू शकतात. तर आमच्या पुरातन लोकांनी खूप आपल्या आयुर्वेदाला खूप महत्त्व दिलं होतं, पण आता बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण हायटेक प्रणालीचा वापर करतो, गोळ्या घेतो. परंतु ही अशी औषध आहे की ही आपल्या बॉडीला कोणतीही इजा करत नाही. आयुर्वेदिक औषध ॲलोपॅथी खातो, कधी कधी आपल्याला त्याचा रिॲक्शनसुद्धा येते संडासच्या गोळ्या ज्या घेतो त्या, पण ह्याचं काही नाही. याच्यानी 1-2 बिबे कुटून खाल्ले की संडास बंद व्हायची. तर एवढा जबरदस्त ह्या बिब्याचा उपयोग आहे मित्रांनो. हा बिब्बा, याचं झाड बघा किती मोठा होतो, खूप झाडाची खूप मोठा होतो. आणि काजूमध्ये आणि याच्या पानामध्ये काही फरक नसते. हे बघा भीमराव पान दाखवते, पान ह्याच आहे ना. हां हे बघा, हे काजूचं पान पहा आणि हे बिब्याचं पान पहा मित्रांनो. हां, अशा पद्धतीनं बिलकुल सेम, म्हणून याला जंगली काजू म्हणतात. आमच्या गावरान भाषेत भेलाऊ आणि याला हिंदीमध्ये बिब्बा नावाने सर्वत्र परिचय आहे याचा. तर अशा ह्या महत्त्वपूर्ण रानमेवा आणि वनौषधीचा आपण सुद्धा लाभ घ्याल. आणि कुठे का आजार झाला तर आपण सुद्धा याचा अनुभव घ्यायचा. याचा एकच काळजी घ्यायची मित्रांनो, की हा कधी कधी याचा जो तेल आहे हा प्रत्येकाला सूट होत नाही, कोणाला डोळ्यात नाही जाऊ तो उबसते, डोळ्यात नाही जाऊ द्यायचा. त्याच्यामुळे थोडासा आपण काळजीपूर्वक याचा उपयोग करायचा आहे. आणि आंबलीमध्ये खाताना काही प्रॉब्लेम येणार नाही कोणालाच. बरेच लोकांनी खाल्लं ह्या भागामध्ये आंबलीमध्ये, त्याला बारीक करून जाडून, तर त्याची संडाससुद्धा बसली. तर अशा पद्धतीचा महत्त्वपूर्ण हा वनौषध बिब्बा आज आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जानकारी देत आहो की आमच्या गावरान भागामध्ये हकीम कोणत्या झाडाचा कशा पद्धतीनं उपयोग करतात. एवढी अनेक लोक अनेक पद्धतीनं प्रत्येक झाडाच्या औषधीचा उपयोग करत असतात. जे जे आम्हाला माहिती मिळते हकीमांच्या माध्यमातून, ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी यूट्यूबच्या माध्यमातून करत आहो. जरूर आपण ह्या छोट्याशा व्हिडिओला लाईक कराल, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. भाऊ एक वाला माझ्यासाठी ठेवला तो मला द्या, आणि मी सुद्धा याचा आस्वाद घेतो. बघा ते तोडत आहेत, हे बघा ह्या अशा पद्धतीनं हे पिवळा हे बघा, हा बिब्बा आणि हे देठ हे मी खात आहो. हे बघा बहुतच सुंदर लागते, बहुतच सुंदर. याला भाजून नाही खातात. तर धन्यवाद मित्रांनो. याला सांगतात की हे जे वरचं जे आहे ना टर्फल, ते भाजून पण खातात, थोडा भाजून नाही खातात, एकदम चव लागते म्हणतात. तर ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, नमस्ते. आज आपल्यासाठी एवढाच. ठीक.